Hello students, Shahaji Thomre sir from Sholapur presenting a very important topic, use would, used to. And in this video I am going to tell you how the examples are solved. उदाहरण परीक्षेमध्ये प्रश्न कसे असतात, उदाहरण सोडवायचे कसे, हे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. In my first video, I have covered the concept and few examples of this topic. पहिल्या व्हिडिओमध्ये मी would and used to या टॉपिकचा कन्सेप्ट मी सांगितलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी एक्झाम्पल्स सोडवून देणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. So students, watch the video till the end. पूर्ण व्हिडिओ ऐका. जेवढे एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ टू सॉल्व द आन्सर, हाऊ टू फाइंड द करेक्ट ऑप्शन, ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे कृती पत्रिकेमध्ये ऑप्शन कसा फाइंड आउट करायचा, वुड यूज टू आन्सर कसं लिहायचं, हे मी व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. जे एक्झाम्पल्स एक्सप्लेन करणार आहे नीट ऐका, व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये यू विल गेट आउट ऑफ आउट मार्क्स. तुम्हाला परीक्षेत फुल मार्क्स नक्कीच या टॉपिकचे मिळतील. सो हा दुसरा भाग आहे वुड आणि यूज टू चा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नाव एक्झाम्पल्स. Examples of would used to. Example number 1. My father used to get transferred every year. प्रत्येक वर्षी बाबांची बदली होत असे. Rewrite sentence using would or use proper modal auxiliary. आज तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न असेल. यूज प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी. रिराइट सेंटेन्स युजिंग वुड और यूज प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी. सेंटेन्स मध्ये यूज टू आहे आणि यूज टू असेल तर त्याच्याऐवजी वुडचा वापर करायचा आहे. नाव सी द आन्सर. माय फादर वुड get transferred every year. Students, use to ड्रॉप करून त्याच्याऐवजी या ठिकाणी वुडचा वापर केलेला आहे. जर सेंटेन्स मध्ये यूज टू असेल आणि प्रॉपर मॉडेल वापरा म्हटलं तर वुड यूज टू च्या ऐवजी वुड लिहायचं. एक्झाम्पल नंबर 2. Example number 2. I would spend hours in my study
स्टडी. मी माझ्या अभ्यासामध्ये तासनतास वेळ घालवत असे. नाव विचारली बघा. रिप बाय अनदर कन्स्ट्रक्शन और रिराइट सेंटेन्स यूजिंग यूज टू. यूज टू चा वापर करून सेंटेन्स परत लिहा. साधं सोपं सरळ आन्सर आहे. सेंटेन्स मध्ये वुड आहे, त्याच्याऐवजी यूज टू लिहायचा आहे. आय यूज टू स्पेंड hours in my study. In my study. Very easy. Would च्या ऐवजी used to लिहायचं. खूप सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. राहुल द्रविड played cricket while in school. Rahul Dravid played cricket while in school. Now students, rewrite sentence using would or used to. Used to चा वापर करून सेंटेन्स परत लिहा. Now in this sentence, या सेंटेन्स मध्ये would आणि used to काहीच नाहीये. अशा वेळेस सब्जेक्ट नंतर, सब्जेक्ट आहे सेंटेन्सचा राहुल द्रविड, सब्जेक्ट नंतर वुड विचारलं असेल तर वुड लिहा, यूज टू असेल तर यूज टू लिहा. पुढचं जे मेन वर्ब आहे, मेन वर्ब प्लेड, त्याचं प्रेझेंट टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. प्ले. Rahul Dravid would play cricket. While in school. While in school. Full stop. Underline would. समजा ह्या सेंटेन्स मध्ये यूज टू विचारलं. राहुल द्रविड यूज टू प्ले क्रिकेट while in school. बोर्डाला क्वेश्चन विचारला होता, आपण तो क्वेश्चन या ठिकाणी घेऊया. The question was asked in board examination. Years ago, my mother drove a scooter, but now she has a car. Rewrite sentence using would or used to. वुड किंवा यूज टू चा वापर करून सेंटेन्स परत लिहा. या ठिकाणी सेंटेन्स मध्ये वुड यूज टू काहीच नाहीये, आपल्याला वापरायचं आहे. पहा. इयर्स ॲगो, सब्जेक्ट आहे माय मदर. मेन वर्ब सब्जेक्ट नंतर वुड लिहायचं आहे आणि मेन वर्ब ड्रोचं ड्राईव्ह घ्यायचं. अ स्कूटर
नेक्स्ट सेंटेन्स ॲज इट इज, काही चेंज करायचं नाही, नो चेंज. सब्जेक्ट नंतर वुड किंवा यूज टू आणि पुढचं मेन व्हर्ब जे पास्ट टेन्स मध्ये आहे त्याला प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. He would sit near a cinema hall. He would sit near a cinema hall. Rewrite sentence using used to किंवा replace the model by another construction. सोपं आहे. would ड्रॉप करा, रचना या ठिकाणी दुसरी रचना वापरायची आहे. आन्सर येणार आहे he used to sit near a cinema hall. Near a cinema hall. So students, used to असेल used to काढा, त्याच्याऐवजी would लिहा. would असेल would ड्रॉप करून त्याच्याऐवजी used to लिहा. पण जर सम सेंटेन्स मध्ये would used to नसेल तर कर्त्यानंतर सब्जेक्ट नंतर would used to लिहा आणि पुढचं जे मेन व्हर्ब आहे त्याला प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. जसं आपण इथे ड्रॉचं ड्राईव्ह केलेलं आहे. Very easy concept, student. Just try to understand. Example number 6. Example number 6. I used to think so. I used to think so. Use proper modal auxiliary to the underlined part. किंवा rewrite sentence using would. would चा वापर करा, सेंटेन्स परत लिहा. सोपा आहे. इथं would ड्रॉप कराय, इथं यूज टू ड्रॉप करून त्या ठिकाणी would चा वापर करायचा आहे. I would think so. I would think so. Example number 7. He had created, or we can say like this, he had worked hard. He had worked hard to create a beautiful garden. Beautiful garden. Rewrite sentence using would or used to. would used to चा वापर करून सेंटेन्स परत लिहा. समजा यूज वुड म्हटलं, आपण यूज टू असल्या ठिकाणी वुड लिहिलं असतं, परंतु या ठिकाणी वुड यूज टू कोणती रचना वाक्यात नाही. दॅट्स वाय आफ्टर सब्जेक्ट वुड लिहायचं आहे. जे मेन वर्ब आहे त्याला प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. ही वुड वर्क हार्ड. ही वुड वर्क हार्ड to create a beautiful garden. To create a beautiful garden. Underline part would. या सेंटेन्स मध्ये समजा मला यूज टू ची रचना करायची आहे. इन द सेम सेंटेन्स
I have to use used to. See the answer. He used to. सब्जेक्ट नंतर used to लिहिलेला आहे. आफ्टर सब्जेक्ट used to. मेन वर्ब वर्क प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. ही used to work hard to create a beautiful garden. Next, example number 8. He often visited the library while he was in Pune. Rewrite sentence using would or used to or use proper model auxiliary. या सेंटेन्स मध्ये would used to काहीच नाही. अशा वेळेस सब्जेक्ट नंतर would लिहायचं. ऑफन ऑलवेज रेग्युलर शब्द ड्रॉप करायचे आहेत. पुढचं वर्ब पास्ट टेन्स मध्ये त्याला प्रेझेंट मध्ये घ्यायचं. ही वुड विजिट द लायब्ररी while he was in Pune. थोडक्यात सेंटेन्स मध्ये वुड असेल आणि यूज टू लिहा. यूज टू असेल तिथं वुड लिहा. काहीच नसेल अशा वेळेस सब्जेक्ट नंतर जे विचारले ते लिहायचं. पुढचं वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. ऑलवेज ऑफन रेग्युलरली समजा ॲडव्हर्ब असतील तर ते ड्रॉप करायचे. एक्झाम्पल नंबर 9. They would save money for their experiment. They would save money for their experiment. Rewrite sentence using used to or replace the underlined part with different or another construction. अशा वेळेस सेंटेन्स मध्ये वुड आहे. वुड ड्रॉप करायचं. त्याऐवजी यूज टू लिहायचं. They used to save money for their experiment. स्टुडंट्स सेंटेन्स मध्ये वुड आहे. पुढच्या यूज टू लिहायचे. खूप सोपा कन्सेप्ट आहे. So use of would and used to are very important grammar topic. जेव्हा तुम्हाला पास्ट मधले एखादी हॅबिट सांगायची असते, भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी जी सवय आता नाही यासाठी would used to चा वापर करतात. दोन्हीचा उपयोग भूतकाळात होतो परंतु आज नाही अशी भूतकाळातली नित्य क्रिया सांगण्यासाठी would used to चा वापर करतात. दोन्हीचा उपयोग पूर्वी करत असे परंतु आज नाही हे दर्शवण्यासाठी करतात. आणि यूज टू वुड नंतर नेहमी क्रियापदाचे प्रेझेंट रूप घ्यायचं. प्रेझेंट फॉर्म घ्यायचा आहे. वुड असेल यूज टू वुडच्या ऐवजी यूज टू लिहा. यूज टू असेल तर यूज टूच्या ऐवजी वुड लिहा. आणि काहीच नसेल तर सब्जेक्ट नंतर वुड किंवा यूज टू लिहून पुढचं वर्ब हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं आहे.
So I hope that you definitely will understand this topic because I have covered maximum examples to explain this concept. हा कन्सेप्ट स्पष्ट करण्यासाठी मी जास्तीत जास्त उदाहरणं घेतले आहे. सो वॉच बोथ द व्हिडिओज ऑफ दिस टॉपिक. पहिल्या पार्टमध्ये कन्सेप्ट आहे, दुसऱ्या पार्टमध्ये एक्झाम्पल एक्सप्लेन केलेली आहेत. सो स्टुडंट्स, don't forget to subscribe, like and share my videos. Thank you so much.